हाय फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण टाईप फर्स्ट बघितलं टू फाइंड अ इटरेटेड कर्नल k1 ऑफ xt, k2 ऑफ xt, के mth ऑर्डरपर्यंत के mth ऑफ xt मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता आपण टाईप सेकंड बघू टू फाइंड अ रिझॉल्व्ह कर्नल r ऑफ xt लॅम्बडा. कसं फाइंड आउट करायचं तर आपण आधी k1 ऑफ xt, k2 ऑफ xt, k3 ऑफ xt, km ऑफ xt फाइंड आउट करायचं आणि नंतर रिझॉल्व्ह कर्नल फाइंड आउट करायचं. तर आपण एक्झाम्पल बघू. टू फाइंड द रिझॉल्व्ह कर्नल ऑफ अ फ्रेडहोल इंटिग्रल इक्वेशन हॅव्हिंग अ कर्नेल k ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस t, a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 1. आपल्याला रिझॉल्व्ह कर्नल फ्रेडहोल इंटिग्रल इक्वेशन हॅव्हिंग अ कर्नलच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. k ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस t आणि दोन कंडिशन दिलेल्या आहे, a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 1. सोल्युशन बघू. हेअर k ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस t, a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 1. बाय डेफिनेशन ऑफ इटरेटेड कर्नल काय होते मग? बाय डेफिनेशन ऑफ इटरेटेड कर्नल k1 ऑफ xt इज इक्वल टू k ऑफ xt अँड km ऑफ xt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 k1 ऑफ xz इंटू km-1 ऑफ ZT इंटू DZ. याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. मग आपल्याला क्लिअरली कळतच आहे की k ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर xt आणि बाय डेफिनेशन काय म्हणते आपल्याला इटरेटेड कर्नलची k1 ऑफ xt इज इक्वल टू k ऑफ xt. मग आपण लिहू शकतो k1 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस t. याला इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. पुट m इज इक्वल टू 2 या इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. वी गेट काय मिळेल मग आपल्याला? k2 ऑफ xt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 k1 ऑफ xz इंटू k1 ऑफ zt इंटू dz इंटिग्रेशन 0 टू 1 k1 ऑफ xz ची व्हॅल्यू पुट करू आणि k ऑफ xz ची व्हॅल्यू सुद्धा पुट करू. मग k ऑफ xz ची व्हॅल्यू काय? e टू द पॉवर xt. टीच्या जागेवर आपण z रिप्लेस केला. इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 e टू द पॉवर x z इंटू k1 ऑफ xt ची व्हॅल्यू काय? e टू द पॉवर z प्लस t इंटू dz इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1. आपण सेपरेट लिहिलं यांना e टू द पॉवर x इंटू e टू द पॉवर z इंटू e टू द पॉवर z इंटू e टू द पॉवर t इंटू dz इज इक्वल टू e टू द पॉवर x इंटू e टू द पॉवर t. आपण बाहेर काढला. इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 e टू द पॉवर 2 आणि e टू द पॉवर z प्लस e टू द पॉवर z हे काय झालं? 2z e टू द पॉवर 2z इंटू dz. k2 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x इंटू e टू द पॉवर t. इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर 2z चं काय होईल? e टू द पॉवर 2z अपॉन 2 लिमिट 0 टू 1 k2 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस t. याला आपण कसं लिहू शकतो? e टू द पॉवर x प्लस t अपॉन 2 बाहेर घेतला आपण 2 इंटू e टू द पॉवर z मायनस e टू द पॉवर 0. इथं लिमिट पुट केली. e टू द पॉवर 1 पुट केलं. 2 इंटू 1 z राहिला मायनस e टू द पॉवर 0 k2 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस t अपॉन 2 इंटू e टू द पॉवर 2 मायनस 1 k2 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर t इंटू e टू द पॉवर 2 मायनस 1. 2 इकडे आणला आपण अपॉन 2. इक्वेशन नंबर 3 दिलं. हे आपल्याला काय भेटलं? k2 ऑफ xt. तसंच आपण k3 ऑफ xt फाइंड आउट करू. तर पुट m इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 मध्ये पुट करू आपण m इज इक्वल टू 3. मग काय भेटेल? k3 ऑफ xt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 k1 ऑफ xz इंटू k2 ऑफ zt इंटू dz इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 e टू द पॉवर x प्लस z ब्रॅकेट e टू द पॉवर z प्लस t e टू द पॉवर 2 मायनस 1 अपॉन 2 इंटू dz. हे आपण कुठून घेतलं? बाय 2 वरून आपल्याला काय मिळते? k1 ऑफ xt ची व्हॅल्यू काय आहे? e टू द पॉवर x प्लस z होल ब्रॅकेट e टू द पॉवर. इक्वेशन 3 मध्ये काय आलं आपल्याला बघा. k2 ऑफ xt ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? k2 ऑफ xt e टू द पॉवर z प्लस t इंटू e टू द पॉवर 2 मायनस 1 अपॉन 2 इंटू dz इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 e टू द पॉवर x ॲज इट इज प्लस e टू द पॉवर z. इथे आहे ना
इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power x plus e to the power z into e to the power z into e to the power t into e to the power t minus 1 upon 2 into dz. इथे आपण सेपरेट लिहिलं. याला कसं लिहिलं, e to the power x plus z ला e to the power x plus e to the power z into e to the power z plus t ला कसं लिहिलं, e to the power z into e to the power t into e to the power t minus 1 upon 2 into dz is equal to e to the power x plus t into e to the power 2 minus 1 upon 2 into e to the power 2 z upon 2 लिमिट 0 to 1. आपण काय केलं इथं, e to the power x प्लस e to the power t ला आपण कंबाईन केलं. e to the power x प्लस t झाले, e to the power 2 minus 1 upon 2 into e to the power 2z. 2z कसं झालं, e to the power z प्लस z e to the power 2z upon 2 लिमिट 0 to 1. आणि याला इंटिग्रेशन सुद्धा केलं आपण e to the power 2z ला, म्हणून हे e to the power 2z upon 2 झाला इज इक्वल टू e to the power x प्लस t इंटू e to the power 2 minus 1 upon 2 इंटू लिमिट पुट केलं e to the power 0 upon 2 minus e to the power 0 upon 2 e to the power x plus t इंटू e to the power 2 minus 1 upon 2 इंटू e to the power 2 minus 1 upon 2. इथं लिमिट पुट केलं असतं आपल्याला काय मिळेल, e to the power 2 minus 1 upon 2 मिळेल आपल्याला. k3 of xt is equal to e to the power x plus t इंटू e to the power 2 minus 1 upon 2 होल स्क्वेअर. याला आपण मल्टिप्लिकेशन केलं e to the power 2 minus 1 upon 2 इंटू e to the power 2 minus 1 upon 2. हे काय मिळेल आपल्याला, e to the power 2 minus 1 upon 2 होल स्क्वेअर. मग तसंच आपण k4 ऑफ xt सुद्धा काढू शकतो. k4 ऑफ xt काय मिळेल आपण काढलं तर, k4 ऑफ xt इज इक्वल टू e to the power x प्लस t इंटू e to the power 2 minus 1 upon 2 होल क्यूब. तसंच आपण km ऑफ xt काढू. km ऑफ xt काय मिळेल मग आपल्याला, e to the power x प्लस t इंटू e to the power 2 minus 1 upon 2 ब्रॅकेट होल पॉवर होल ब्रॅकेट्स पॉवर m minus 1. याला इक्वेशन नंबर 4 देऊन देऊ. नाउ r of xt लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इंटिग्रेशन m इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर m minus 1 इंटू km xt. हे काय आहे, रिझॉल्व्हन कर्नलची डेफिनेशनवरून आपण लिहू शकतो. हे रिझॉल्व्हन कर्नल आपण असं डिफाईन करतो. कसं, r of xt लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर m minus 1 इंटू km xt असं आपण डिफाईन करतो. तर मग इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर m minus 1 इंटू e to the power xt e to the power x प्लस t इंटू e to the power 2 minus 1 upon 2 होल पॉवर m minus 1. हे कुठून घेतलं आपण, बाय 4 वरून. बाय 4 वरून काय घेतलं आपण, km xt ची व्हॅल्यू पुट केली इज इक्वल टू e to the power x प्लस t इंटू समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 ब्रॅकेट लॅम्बडा e to the power 2 minus 1 upon 2 ब्रॅकेट क्लोज टू द पॉवर m minus 1 e to the power x प्लस t ब्रॅकेट 1 upon 1 minus लॅम्बडा e to the power 2 minus 1 upon 2. इथं काय केलं आपण, e to the power x प्लस t ॲज इट इज ब्रॅकेट 1 upon 1 minus लॅम्बडा e to the power 2 minus 2 upon 2. हे काय केलं आपण, समेशन काढून टाकलं आपण इथून, समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1. तर आपण इथं काय लिहिलं मग, 1 अपॉन लॅम्बडा खाली आला, तर इथं काय लिहिलं 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 minus 1 upon 2 इज इक्वल टू e to the power x प्लस t इंटू 1 अपॉन हे इकडे आला 2 मायनस लॅम्बडा मल्टिप्लिकेशन केलं आपण क्रॉस 2 मायनस लॅम्बडा e to the power 2 अपॉन 2. रिझॉल्व्हन कर्नल काय मिळालं मग आपल्याला, r ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू e to the power x प्लस t इंटू 2 अपॉन 2 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1. हे 2 वरती गेलं, मग काय होईल, 2 अपॉन 2 मायनस लॅम्बडा इंटू e to the power 2 मायनस 1 विच इज अ रिक्वायर्ड रिझॉल्व्हन कर्नल. नेक्स्ट बघू आपण टाईप थर्ड टू
फाइंड अ सोल्यूशन ऑफ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन बाय यूजिंग अ रिझॉल्व्हंट कर्नल. आपण टाईप फर्स्टमध्ये बघितलं की फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशनचं आपल्याला k1 ऑफ xt k2 ऑफ xt फाइंड आउट केलं. टाईप सेकंडमध्ये काय बघितलं आपण, त्याचं रिझॉल्व्हंट कर्नल फाइंड आउट केलं. कसं केलं, k1 ऑफ x1 k1 ऑफ x2 km ऑफ xt फाइंड आउट केलं. नंतर आपण रिझॉल्व्हंट कर्नल फाइंड आउट केलं. आणि टाईप थर्डमध्ये काय फाइंड आउट करायचं आपल्याला, टू फाइंड अ सोल्युशन ऑफ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन बाय युजिंग रिझॉल्व्हंट कर्नल. तर आपण मेथड लिहून घेऊ, म्हणजे आपण स्टेप लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जाईल. स्टेप आपल्याला माहीत असलं की आपण स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. मेथड लिहून घेऊ आपण. स्टेप फर्स्ट, कम्पेअरिंग द गिवन फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन विथ y of x is equal to f of x plus lambda integration of a to b k of xt into f of t dt. स्टेप फर्स्ट काय म्हणते, कम्पेअरिंग द गिवन फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. दिलेलं आपल्याला इक्वेशन जो राहील याच्यासोबत कम्पेअर करून घ्यायचं. कशासोबत, फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन सोबत. काय इक्वेशन आपलं, y of x is equal to f of x plus lambda integration of a to b k of xt f of t dt. स्टेप सेकंड, फाइंड k1 k2 k3 km पर्यंत फाइंड करायचं. k1 ऑफ xt k2 ऑफ xt कुठपर्यंत, km ऑफ xt पर्यंत. स्टेप थर्ड काय म्हणते, फाइंड अ रिझॉल्व्हंट कर्नल r ऑफ xt लॅम्बडा. नंतर k1 ऑफ x2 k1 ऑफ x3 km ऑफ x मिळालं. नंतर आहे ना रिझॉल्व्हंट कर्नलची डेफिनेशन यूज करून फाइंड करायचं रिझॉल्व्हंट कर्नल. स्टेप 4, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. नंतर आपल्याला रिझॉल्व्हंट कर्नल भेटलं की आपण आहे ना पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन, या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करायची. कशाची, आर ऑफ एक्स टी लॅम्बडाची. वाय ऑफ एक्स इज एफ ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन ए टू बी आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इंटू एफ ऑफ टी डी टी विच इज अ रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. या स्टेप बाय स्टेपनं गेलो आपण. फोर्थ स्टेपमध्ये रिझॉल्व्हंट कर्नलची व्हॅल्यू पुट करायची आणि जे आपल्याला इक्वेशन मिळेल वाय ऑफ एक्स, हेच आपलं इक्वेशन काय राहील दिलेलं, विच इज अ रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन इंटिग्रल इक्वेशन. एक्झाम्पल बघू आपण. सॉल्व द फॉलोइंग इंटिग्रल इक्वेशन बाय द मेथड ऑफ सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन. y of x is equal to x plus integration 0 to 1 by 2 y of t into dt. सोल्युशनमध्ये बघून घेऊ. y of x is equal to x plus integration 0 to 1 by 2 y of t dt. याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. स्टेप फर्स्ट काय म्हणते आपल्याला, कम्पेअरिंग 1 विथ कम्पेअर करून घ्यायचं इक्वेशन 1 सोबत. y of x is equal to f of x plus lambda integration a to b k of xt y of t dt. कम्पेअर करून घेतलं आपण. वी गेट f of x is equal to x. f of x काय आपलं इथं काय दिलेलं आपल्याला, x अँड लॅम्बडा इज इक्वल टू 1. लॅम्बडा 1 दिलेला आहे आपल्याला इथं. तर k ऑफ एक्स टी काय झालं मग, k ऑफ एक्स टी 1, a इज इक्वल टू 0 आणि b इज इक्वल टू 1/2. बाय डेफिनेशन ऑफ इटरेटेड कर्नल, आपल्याला बाय डेफिनेशनवरून इटरेटेड कर्नल काय लिहिता येते, k1 of xt is equal to k of xt and km of xt is equal to integration of a to b k1 of xt into km minus 1 of zt into dz. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. मग आपल्याला क्लिअरली कळते की k of xt is equal to 1 आहे, तर आपण k1 of xt is equal to 1 लिहू शकतो. मग आपण k1 of xt is equal to 1 याला इक्वेशन नंबर 3 देऊन देऊ. पुट m is equal to 2 इन इक्वेशन 2 मध्ये. आपण m इज इक्वल टू 2 या इक्वेशन 2 मध्ये पुट करू. काय मिळेल आपल्याला, k2 ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1/2 k1 ऑफ एक्स झेड इंटू k1 ऑफ झेड टी इंटू डी झेड. k2 ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1/2. आपल्याकडे k1 ऑफ एक्स टीची k1 ऑफ एक्स झेडची व्हॅल्यू काय 1 इंटू k1 ऑफ झेड टीची व्हॅल्यू काय 1 इंटू डी झेड इज इक्वल टू, याला कसं लिहितात, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1/2 इंटिग्रेशन कसं लिहितात, डी झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन केलं आपण डी झेडचं काय येईल आपल्याकडे, काय मिळेल आपल्याला झेड लिमिट 0 टू 1/2 k2 इज इक्वल टू एक्स टी k2 ऑफ एक्स टी इज इक्वल टू 1/2. याला इक्वेशन नंबर 4 देऊन देऊ. याच्या लिमिट पुट केली आपण, झेड 1/2 मिळाला, झेडची व्हॅल्यू 0 मिळेल. पुट k2 ऑफ एक्स टी इज इक्वल 1/2 इन इक्वेशन 4 आपल्याला भेटलं. तसं आपण पुट करू m इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2 मध्ये. वी गेट, आपण इक्वेशन 2 मध्ये काय पुट करू, m इज इक्वल टू 3. मग आपल्याला k3 ऑफ एक्स टी मिळेल. k3 ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू
1 by 2 k1 of xz k2 into k2 of zt into dz by 3 आणि 4 वरून लिहिलं. is equal to integration of 0 to 1 by 2 into 1 into 1 by 2 into dz. 1 व्हॅल्यू कशाची आहे, k1 ऑफ xz ची व्हॅल्यू 1 आहे इंटू k2 ऑफ zt ची व्हॅल्यू काय आहे, इक्वेशन 4 मध्ये दिलेलीच आहे k2 ऑफ xt. तसंच आपण k2 ऑफ zt लिहू शकतो 1 by 2 by 4 वरून लिहिलं. कसं होईल, इंटिग्रेशन 0 to 1 by 2 1 into 1 by 2 into dz इज इक्वल टू 1 by 2 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 by 2 into dz इज इक्वल टू, याचं इंटिग्रेशन केलं काय मिळेल आपल्याला 1 by 2 z लिमिट 0 to 1 by 2 इज इक्वल टू 1 by 2. याच्या लिमिट पुट केलं झेडच्या जागेवर 1 by 2 मायनस z0 इज 0. k3 ऑफ xt इज इक्वल टू 1 by 2 होल स्क्वेअर. k3 ऑफ x3 काय मिळालं आपल्याला 1 by 2 होल स्क्वेअर. तसं आपण k4 ऑफ x3 काय मिळेल आपल्याला 1 by 2 होल क्यूब. तसंच आपल्याला k4 ऑफ xt काय मिळेल 1 by 2 होल 4. तसंच आपल्याला km ऑफ xt काय मिळेल इज इक्वल टू 1 by 2 होल m मायनस 1. याला आपण इक्वेशन नंबर 5. आपल्याला km ऑफ xt मिळालं. नाव आपण रिझॉल्व्ह कर्नल फाइंड आउट करू. मग r ऑफ xt लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर m मायनस 1 इंटू km ऑफ xt. हे आपण बाय डेफिनेशन आपली काय रिझॉल्व्ह कर्नलची डेफिनेशन आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 इंटू लॅम्बडा टू द पॉवर m मायनस 1 इंटू km ऑफ xt ची व्हॅल्यू आपल्याला 5 मध्ये काढली जाय, आपण पुट केली तर 1 by 2 टू पॉवर m मायनस 1 इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1. इथे काय राहील मग आपल्याकडे m मायनस 1 लॅम्बडा हे अंदर घेतला लॅम्बडा अपॉन 2 होल पॉवर m मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस लॅम्बडा बाय 2. इफ कधी मॉड लॅम्बडा बाय 2 स्ट्रिक्टली लेस दॅन 1 असताना इज इक्वल टू 1 अपॉन 2 मायनस लॅम्बडा अपॉन 2 इफ कधी मॉड लॅम्बडा स्ट्रिक्टली लेस दॅन 2 असताना. तर आपल्याला काय मिळेल r ऑफ xt लॅम्बडा इज इक्वल टू हे 2 वरी गेला 2 अपॉन 2 मायनस लॅम्बडा. हिअर लॅम्बडा इज इक्वल टू 1 लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याकडे 1 दिलेली आहे आणि r ऑफ xt लॅम्बडा इज इक्वल टू 2 अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू 1 पुट केली आपण 2 मायनस 1. तर आपल्याला काय मिळेल r ऑफ xt लॅम्बडा इज इक्वल टू 2 मिळेल आपल्याला. मग आपल्याला रिझॉल्व्ह कर्नल बी भेटला r ऑफ xt लॅम्बडा. मग आपण सोल्युशन ऑफ रिडोल इंटिग्रल इक्वेशन मध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करू. कशाची, r ऑफ t लॅम्बडा इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू आपण पुट करू. मग इक्वेशन काय आपल्याकडे y ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ a टू b r ऑफ xt लॅम्बडा f ऑफ t dt. या इक्वेशन मध्ये आपण r ऑफ xt लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करू. y ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे x आहे, आपल्याला इक्वेशन मध्ये दिलेलंच आहे, प्लस लॅम्बडाची व्हॅल्यू काय 1 आहे, इंटिग्रेशन 0 to 1 by 2 2t dt. आपण r ऑफ xt लॅम्बडाची व्हॅल्यू 2 केली इंटू f ऑफ t t इंटू dt. y ऑफ x इज इक्वल टू x प्लस 2 आपण बाहेर घेतला, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 by 2 इंटू t dt. y ऑफ x इज इक्वल टू x प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ t चं इंटिग्रेशन काय येईल t टू द पॉवर 2 अपॉन 2 लिमिट 0 1 by 2. y ऑफ x इज इक्वल टू x प्लस टू गेट कॅन्सल, इथे काय राहिलं 1 by 2 होल स्क्वेअर मायनस 1. y ऑफ x इज इक्वल टू x प्लस 1 अपॉन 2 विच इज अ रिक्वायर्ड सोल्यूशन ऑफ रिडोल इंटिग्रल इक्वेशन.